दंडवत हो. लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 97. सामान अस्त्रिया भेटी. सामान अस्त्रिया भेटी म्हणजे एका सामान्य स्त्री म्हणजे वेश्या, वेश्याची स्वामींची भेटगाठ. सामान्य अस्त्रिया भेटी म्हणजे एका वेश्येसोबत भेटगाठ. गोसावी उद्याची उभिया हाटवटिया बीजे करीत होते. पूर्व पश्चिमी हाटवटी दखिणीली ओडीशी त्याची घरे होती. गोसावी सकाळी उठून विहरणासाठी म्हणजे फिरायसाठी निघाले. उभ्या हाटवटिया बीजे करीत होते. हाटवटिया म्हणजे आठवडी बाजार. तर त्या आठवडी बाजारामध्ये स्वामी रस्त्याने चालले. ते बाजाराचं असं पाहणी निरीक्षण करत होते. चालता चालता दुकानाकडे लक्ष देत होते. पूर्व पश्चिमी हाटवटी दखिणीली ओडीशी त्याची घरे होती. तर तो आठवडी बाजार जो होता त्याच्या पूर्व पश्चिम दिशेला जो आठवडी बाजार होता, म्हणजे पूर्व आणि पश्चिम दिशेला जो आठवडी बाजार होता त्याच्या दक्षिण दिशेला वेश्यांचा जो बाजार होता, त्या वेश्यांचे एका लाईननं घरं होते. दखिणीली ओडीशी त्याची घरे होते म्हणजे बाजाराच्या पूर्व पश्चिम दिशेला, त्या बाजूच्या दक्षिण दिशेला म्हणजे पूर्व आणि पश्चिम, ती पूर्व पश्चिम या दोन्हीच्या दक्षिण दिशेला हे उत्तर झाले. म्हणजे हे म्हणजे पूर्व आणि पश्चिम दिशेच्या मधला भाग जो आला तो आला दक्षिण. तर दक्षिण दिशेला म्हणजे पूर्वेला पूर्ण बाजार मंडी, पश्चिमेला पूर्ण बाजार मंडी आणि दक्षिण दिशेला होती. त्या दक्षिण दिशेला त्या वेश्या ज्या होत्या त्यांची एका लाईननं घरं होती. गोसावी विरणाशी बीजे केले. तर गोसावी तिथं फिरायला लागले. त्या लाईनमध्ये तिथं फिरायला लागले. विरणोनी मागुते गोसावी बीजे करिता ती. तर विरण करून ज्या टाइमला स्वामी परत यायला लागले तेव्हा हाटवटी दोघी समान स्त्रिया भेटलिया. तर स्वामी त्या बाजारातून फिरत फिरत, आठवडी बाजारात फिरत फिरत असताना ज्या टाइमला वापस निघले तर समोरून दोन वेश्या बाया आल्या. तेव्हा हाटवटी दोही सामान्य स्त्रिया भेटलिया. तर स्वामी जात होते तर समोरून दोन वेश्या आल्या, त्या स्वामींना भेटल्या. एकी गोसावी आते देखिले, सामोरी आली दंडवत घातले श्री चरणा लागली. एका वेश्येने स्वामींना पाहिलं. बापरे, काय मूर्त आहे. लंब कर्ण म्हणजे लांब कान, विशाल डोळे, मोठे मोठे डोळे, हात गुडघ्यापर्यंत अशी जी मूर्ती पाहिली ते पाहून तिची एकदम नजर चमकली आणि ती समोर आली. स्वामींना दंडवत घातली, श्रीचरणा लागली. श्रीचरणा लागली मग ती या गोसावी अंते विनविले, जी जी माझ्या घराशी विजय करावे. मग तिने स्वामींनी विनंती केली त्या सामान्य स्त्रीनं म्हणजे वेश्येनं, की दंडवत केले, श्रीचरणा लागली आणि स्वामींना विनंती केली, जी जी स्वामीराया माझ्या बिराडी म्हणजे माझ्या घरी तुम्ही चला. गोसावी विनवणी स्वीकारिली. स्वामींनी त्या बाईची विनंती स्वीकार केली. मग ते याची या घराशी बीजे केले, माझ्यावरी आसन झाले. मग स्वामी त्या बाईच्या घरी गेले. वरच्या मजल्यावर तिनं आसन बनवलं. आसनावर स्वामी विराजमान झाले आणि तिथं बसले. श्रीचरण प्रक्षालन झाले. ती गोसावी यांची फोडी ओळखविलिया. तिने स्वामींचे श्रीचरण धुतले, दातले, कपड्यानं पुसले. त्याच्यानंतर सुपारीच्या फोडी आणल्या,
सुपारीच्या फोडी दिल्या, पानाचा विडा करून स्वामींना दिला. मग विडिया करुणे दिदलिया, पहिले सुपारी दिली, नंतर पानाचा विडा करून त्यांच्या हाती स्वामींना पानाचा विडा दिला. तेव्हा दुसरी आली, तर हिनं हे पायगी धुतले, सर्व स्वामींची सेवा केली, पान विडा दिला. तेवढ्यात ते दुसरी आली. ती या म्हणितले जी जी माते द्रव्य अपार असे, परी वाया जात असे. तर ती दुसरी वेश्या जी होती ती आली. ते स्वामींना काय म्हणते, जी जी स्वामी राया, माझ्याकडे अपार द्रव्य आहे, भरपूर धन दौलत संपत्ती आहे, पण त्याचा वापर घेणारं कोणी काही नाही आहे, म्हणून ते वाया जाऊन राहिलं. ते भोगी ऐसा पुरुष नाही जी, तर माझ्याकडे जे अपार द्रव्य धन दौलत आहे त्याचा उपभोग घेणारा कोणी पुरुष माझ्याकडे नाही आहे. गोसावीरीचे तोंडाशी वास पाहिले. गोसावी यांनी स्वामींनी तिनं जे सांगितलं तर स्वामी तिच्या तोंडाकडे पाहू लागले. तव तिया म्हणितले सर्गे सर्गे परती ऐसे काही म्हणिताती. ते पहिलीवाली काय म्हणते, हे सरक सरक बाजूला, सरक बाजूला, असं काही म्हणत असतं का स्वामींना? असं काही विचारत असतात का? सरक तो बाजूला. ऐसे काही म्हणितासी, असं काही म्हणत असतात का स्वामींना? गोसावी माये गोसावी बापू, गोसावी यांचे सेवा दास्य कीजे. गोसावी माय आहे, बाप आहे, सर्वस्व आहे, ईश्वरी अवतार आहे, ईश्वर आहेत, त्यांची आपण पूजा अर्चना करावी, त्यांचं सेवादास्य करावं. मामा काही म्हणत असे, आणि तू भलतंच काही बोलून राहिली, भलतंच काही विचारतं की माझं धन दौलत संपत्ती भरपूर आहे, पण तो कोणी वापरणार, त्याचा उपभोग घेणारा पुरुष कोणी नाही आहे, या फालतू गोष्टी तू करून राहिली. आणि गोसावी मागुती ती एरीची तोंडाची वास पाहती. मग हे असं म्हणून राहिली तर स्वामी हिच्या तोंडाकडे पाहायला लागले की हे काय म्हणते असं. जी जी माते द्रव्य अपार असे, परी वाया जातू असे. आणखी ते दुसरी म्हणली, जी जी माते द्रव्य अपार असे, जी जी स्वामीराय माझ्याकडे धन दौलत संपत्ती खूप आहे. अपार म्हणजे जसं आपण म्हणतो अथाक, म्हणजे याचा का पाणी किती आहे, अथांग आहे. अथांग म्हणजे याचा थाक लागू शकत नाही, तसं अपार म्हणजे त्याची काही गिनती नाही आहे, जेवढी धन दौलत संपत्ती माझ्याकडे आहे. परी वाया जातो असे, ते तशीच वाया जाऊन राहिली, त्याचा उपभोग घेणारा कोणी माणूस नाही आहे. आणि गोसावी मागुती एरीच्या तोंडाशी वास पाहिली. पहिले हिच्याकडे पाहत होते, नंतर हे असं म्हणून राहिले तर स्वामी हिच्या तोंडाकडे पाहायला लागले. सर्वोपरती गोसावी बाये गोसावी बापू, गोसावी यांचे सेवा दास्य करी. ते पहिले आणखी म्हणजे सरक 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 बाजूले, मधात बोल नको तू, चाल. हे स्वामी आहेत म्हणते, हे माय बाप ईश्वर सर्व आहे, यांचं सेवा दास्य करायचं म्हणते. तर तू भलतंच काही सांगून राहिली म्हणते. गोसावी यांते सेवा दास्य की जे सर्वज्ञ म्हणितले, मामा काही म्हणत असे. मग स्वामींनी त्या पहिल्या बाईकडे पाहिलं, म्हणतात बाई ते काय म्हणते, तिचं ऐकून तर घ्या पहिले. तुम्ही तिला मधातच बोलणं बंद करून राहिले, तिचं म्हणणं काय ऐकून तर घ्या पहिले. तव एरीचे तोंडाची वास पाहती. स्वामींनी असं म्हटलं तर तिच्या तोंडाकडे पाहायला लागले, आणि ते स्वामींच्या तोंडाकडे पाहत राहिली. आता पुढे काय करायचं. मागुती ते म्हणे, जी जी माते द्रव्य बहुत असे, परी वाया जात असे. पुन्हा तिनं तेच म्हटलं की स्वामीराया माझ्याकडे धन दौलत खूप आहे, पण ते वाया जाऊन राहिलं, माझ्याकडे त्याचा उपभोग घेणारा माणूस कोणी नाही आहे. तेव्हा गोसावी एरीच्या तोंडाशी वास पाहती. गोसावीच्या तोंडाकडे पाहायला लागले आणखी हे काय म्हणते. तव एरी म्हणे सरगे सरगे परती गोसावी माये गोसावी बापू, गोसावीचे सेवा दास्य कीजे. आणखी पुन्हा हे पहिली बोली, सरक 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 बाजूले, हे तू काही बोलून राहिली, सरक बाजूले. हे आपले गोसावी आहेत, हे माय आहे, हे बाप आहे, हे ईश्वर आहेत, आपलं सर्वस्व आहे, त्यांचं सेवा दास्य करा. तर तू भलत्याच काही गोष्टी करून राहिली. यावरी ऐसे तिये वेळी म्हणितले. असं 3 वेळ झालं. हे असं म्हणे, ते तसं म्हणे, हे असं म्हणे, असं म्हणे. किती वेळ झालं? 3 वेळ झालं. मग
यावरी सर्वज्ञ म्हणितले. हे 3 वेळ संभाषण झाल्यानंतर मग त्याच्यावर स्वामी म्हणाले, बाई तुम्ही म्हणता ते होय, ए म्हणता असं ते नव्हे. ते स्वामी काय म्हणतात, बाई तुम्ही म्हणता ते खरं आहे, हे म्हणते ते खोटं आहे. काय म्हणतात, तुम्ही म्हणता ते खरं आहे, हे म्हणते ते खोटं आहे. मग सर्वज्ञ म्हणितले, बाई एकीशी ऐसा भाव, एकीचा ऐसा भाव. म्हणून सर्वज्ञ म्हणितले, भावाशी राहो राणा नाही. मग सर्वज्ञ म्हणितले, राजाने भाव ठेवावा. स्वामी काय बोलले, राजाने भाव ठेवावा आणि गरिबाने ठेवू नये. असं काही आहे का, अशी काही रीत आहे का की ईश्वरावर राजानं भाव ठेवा, श्रद्धा ठेवा, मग त्या राजानंच टेका गेला का, गरिबाला श्रद्धा घेऊ नये का? म्हणून याचा निष्कर्ष की तू गरीब आहे, तू माझी श्रद्धा माझ्यावर ठेवून राहिली, म्हणजे ते लखपती आहे, म्हणजे ते राजा आहे, तर राजानं भाव ठेवावा, गरिबाने ठेवू नये का? म्हणजेच जेवढा हक्क लहान्याला आहे तेवढाच हक्क मोठ्याला आहे. स्वामींवर श्रद्धा, विश्वास आणि भक्ती करणार. या लीळेचा निष्कर्ष हा शेवटी निघते. इथं लीळा क्रमांक 97 पूर्ण झाली. लीळा क्रमांक 98 पूर्वार्ध. मही युद्ध निवारण. महिक युद्ध निवारण. महिक युद्ध निवारण. महिक म्हणजे हेला. महिक म्हणजे हेला, रेडा, भैसा, तुम्ही जे म्हणसाल ते. एका भाषेत रेडा, एका भाषेत हेला म्हणतो आणि याच्यात भैसा म्हणतो आपण. तर म्हणजे महिक युद्ध निवारण म्हणजे 2 हेल्याचं युद्ध चालू होती, 2 हेल्याची टक्कर चालू होती. तर ती टक्कर, त्यांची टक्कर निवारण करणे, ते बंद करणे, या लीळेचं नाव आहे. एकू दिस गोसावी विहरण, विहरवणी बीजे करिता ती, तव हाटू वटियेशी भैसे झुंजत असती. एका दिवशी बाजारातून स्वामी सकाळी उठून बाजारात फिरायला गेले. तर आठवडी बाजाराच्या गल्लीमध्ये, त्या ओळीमध्ये फिरायला लागले. तर फिरता फिरता तव हाटू वडियेशी भैसे झुंजत असती. त्या आठवडी बाजारात 2 हेले, त्यांची हेल्याची टक्कर चालू होती. आता हेल्याची टक्कर म्हणजे खतरनाक राहते, त्यात मधात जर कोणी आला तर लंबाच आहे. तो अवघा लोको माळ वदा उपरी, यावरी पटी साडेवरी उभा ठाकोरी पाहतो होता. तर गावातले लोक जे होते, कोणी वरच्या मजल्यावर, कोणी छतावर, कोणी खिडकीतून असे त्याची टक्कर पाहत होते. माळ वदा उपरी वरी म्हणजे वरच्या मजल्यातून छतावरून, पटी शाळेवरी म्हणजे पट्टी शाळा जी होती, पट्टी शाळेच्या वर उभं राहून, उभा ठाकोनी पाहतो होता म्हणजे ज्याच्या ज्याच्या परीनं, कोणी घराच्या छताच्या वर, कोणी ओट्याच्या वर, कोणी पट्टी शाळेवर, कोणी खिडकीतून, असं आपल्या परी जिथून त्यांना दिसत होतं तिथून त्या हेल्याची टक्कर ते सर्व लोक पाहत होते. पण गावात रस्त्यानं, गल्लीनं कोणी कुत्र्याचं पिल्लू दिसत नव्हतं. तव गोसावी बैसेयाकडे विजय करीता ती, अवघा लोको बोबाईला. त्यावेळेस काय झालं, स्वामी ते 2 हेल्याची टक्कर जे चालू होती त्या टक्करकडे गेले. तर सर्व लोक बोंबल्याला लागले, ओ महाराज, ओ महाराज, ओ महाराज, ओ महात्मा, ओ महात्मा, तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका. तुम्ही तिकडे जर गेले, त्या रेड्याची टक्कर चालू आहे, ते तुम्हाला मारतील. आहो आहो महात्मे हो, सावमे नको जाओ. अहो महात्मे हो, महात्मे हो, समोर जाऊ नका, समोर जाऊ नका, तिथं रेड्याची टक्कर चालू आहे, ते रेडे तुम्हाला मारतील. असं त्यांनी 2-3 वेळ म्हटलं. पण स्वामींनी त्यांच्याकडे लक्ष काही दिलं नाही. स्वामी आपल्या कानाडोळा करून आपल्या रस्त्याला सरळ चालू राहिले. बैसे झुंजत असती गोसावी अगाध,
चक्रवर्ती विजय केले. त्या दोन रेड्याची टक्कर चालू असताना स्वामी समोर गेले आणि समोर त्या रेड्यासमोर गेल्यानंतर अलौकिक शक्ती, स्वामींनी अलौकिक शक्ती धारण केली. म्हणजे चक्रवर्ती विजय केले, गोसावी अगाध चक्रवर्ती विजय केले. म्हणजे गोसावी अगाध चक्रवर्ती विजय केले म्हणजे गोसावी यांनी अलौकिक शक्ती धारण केली आणि त्या अलौकिक शक्ती धारण करून स्वामी त्या रेड्यांच्या समोर गेले. दोहीमध्ये उभे राहिले. ते अलौकिक शक्ती स्वीकार केली आणि दोन हेल्याची टक्कर जे चालू होते, हेल्याच्या दोन्ही टक्करच्या मधात जाऊन उभे राहिले. एकाशी अवलोकिले आणि ते याचा रोखू हरला आणि तो भुईसू उंगतू निघाला. पहिल्या रेड्याकडे पाहिलं स्वामींनी. जसं स्वामींनी पाहिलं त्याचं आणि स्वामींची एक नजर पडली. त्याचा जो काही ताव होता आणि जे काही म्हणजे फार्म होता टक्कर करायचा, तो फार्म पुरा ॲटोमॅटिक जिरून गेला. भुई उंगतू निघाला. म्हणजे जमीन सुंगत वास घेतो ना आपण, जमीन सुंगत रस्त्यानं निघून गेला. आणि गोसावी राते अवलोकिले. मग तो दुसरा होता, तो तर फार्ममध्ये होता. हा तर निघायला लागला पण दुसरा फार्ममध्ये होता ना. स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानं स्वामींकडे जसं पाहिलं आणि ते याचा रोखू गेला. त्याचा जो राग होता, त्याचा जो फार्म होता, तो बी निघून गेला. आणि तो भुई उंगतू निघाला. दुसरा जो रेडा होता तो बी बिचारा, त्याचा पुरा फार्म दूर झाला आणि जमीन सुंगत दुसऱ्या बाजूनं निघून गेला. अवघ्या लोकांशी आश्चर्य झाले. लोकू म्हणे जी आजी गोसावी आमते राखिले. सर्व जे पाहणारे होते, तमाशा पाहणारे, त्यांना सर्वांना आश्चर्य वाटलं की बापरे, हे तर खूप झाली. आज या थोर पुरुषानं, या स्वामींनी आमचं सर्वांचं रक्षण केलं. नाहीतर हे दोन रेडे याईनं काय केलं असतं, घरदारं तोडले असते, आमचं नुकसान केलं असतं आणि आम्हाला यांनी मारल्याशिवाय राहिले नसते. एरवी ते आमचे निपट मारिते जी गोसावी आमते राखिले. म्हणजे स्वामीरायांनी गोसावी यांनी आम्हाला राखलं. नाहीतर एरवी ते आमते निपट मारिते. एरवी म्हणजे जर स्वामींनी असं केलं नसतं तर ते आम्हाला सर्वांना मारून टाकल्याशिवाय राहत नव्हते. मग गोसावी गुंपेशी बीजे केले. एरवी ते आमते निपट. काय? एरवी ते आमते निपट. निपट म्हणजे निश्चित. काय? स्वामींनी जर त्यांना रोखलं नसतं तर निश्चित हमखास त्यांनी आमचा सर्वांचा जीव घेतला असता, सर्वांना मारलं असतं. एवढं सोडून स्वामी गुंफेशी निघून गेले. अशा तऱ्हेने पूर्वार्ध लीळा क्रमांक 98 इथं समाप्त झाली. पूर्वार्ध लीळा क्रमांक 99. सोमवारीये लोणारा जाणे. सोमवारी म्हणजे सोमवंशी अमावस्या जी असते, त्या अमावस्येच्या दिवशी लोणारला जाणे. ही लीळा आता लोणारची आता येऊन राहिली. 99. एको दिशी गोसावी उदयाची वीरणा बीजे करिता ती तव बोनेबाई गोसावी अंते विनविले. बा अमोन्य देव हो अवघा लोको लोणाराशी सोमवारीशी जात असे तरी तुम्ही चला. बोनेबाई स्वामींना म्हणाली. सकाळी उठल्यानंतर स्वामी बाहेर जसे विरणात जायला निघाले तर ती म्हणाली, बाबा स्वामीराया, गावातले सर्व लोक लोणारला जाऊन राहिले आणि लोणारला अमावस्येला येणारी ग्रहण
आता या सोमवारी सोमवंशी अमावस्येला ग्रहण आहे. त्या ग्रहणासाठी सर्व गावातले लोक लोणारला जाऊन राहिले. आम्ही जातो, तुम्ही आमच्यासोबत चला. तुम्ही चला जाओ, गोसावी विनवणी स्वीकारिली. असं म्हटल्यानंतर बोनेबाईने म्हटल्यानंतर स्वामींनी त्यांची विनंती स्वीकार केली. काही हरकत नाही. सर्व गावातले लोक चालले. सोमवती अमावस्या आहे, ग्रहण आहे, सर्व चालले. तुम्ही चालले, चला मी बी येतो. चला. सर्वज्ञ म्हणतले बाई घेया मात्रा. सर्वज्ञ म्हणाले बाई, मात्रा म्हणजे सामान सुमान जे काही असलं ते सर्व. स्वामी म्हणाले मात्रा घ्या, म्हणजे जे जे आपल्याला लागणारं सामान आहे ते सामान तुम्ही तयारी करा आणि घ्या. मग तेही मात्रा घेतली. म्हणजे त्यांना जे काही खाया पियाचं जे काही सामान सुमान लागत असत ते त्या बाईंनी सोबत घेतलं. गोसावी उजूची कुमारेश्वरा बीजे केले. गोसावी उजूची म्हणजे थेट. गोसावी थेट निघाले. कुठं निघाले? म्हणजे जसं त्यांच्यासोबत निघाले तर थेट कुमारेश्वराच्या मंदिरात गेले. स्वामी थेट म्हणजे डायरेक्ट, मधात कुठं थांबले नाही. थेट कुठं? कुमारेश्वराच्या मंदिरात गेले. म्हणजे उजूची म्हणजे थेट म्हणजे डायरेक्ट. कुमारेश्वरी आसन झाले. कुमारेश्वराच्या मंदिरात गेल्यानंतर बाईंनी त्यांना आसन टाकलं. सर्व पद्धतशीर स्वामी त्यांच्यावर विराजमान झाले. तेही गोसावी याजवळी मात्रा ठेविली. आणि स्वामींच्या बाजूला जे सामान जे आणलं होतं ते सामान सर्व तिथं स्वामींजवळ घ्या. एक गोट स्वामींजवळ सामान ठेवून दिलं. मग तिये अष्टतीर्थिया करावेया गेलिया. तर त्या लोणारले जे अष्टतीर्थ असतील त्यावेळेचे ते अष्टतीर्थ करायसाठी बाया तिथून निघून गेल्या. गोसावी ते याची मात्रा राखीते राहिले. ते अष्टतीर्थ करायला गेले कोणीबाई, आणि स्वामींनी तिचं सामान सुमान मात्रा जी होती त्याचं तिथं राखण केलं. कुठं? कुमारेश्वराच्या मंदिरात. मग ती या अष्टतीर्थीया करुणी आलिया. मग तीही मात्रा घेतली. काही वेळानं ते अष्टतीर्थ करून आली आणि ते सामान सुमान आपलं मात्रा जवळ घेतली. गोसावी धारेशी बीजे केले. धारेशी म्हणजे तिथं गोमुख आहे म्हणतात ना लोणारला. तर गोसावी त्या गोमुखावर गेले, त्या धारेशी. आता आज आपण गोमुख म्हणतो, पण त्या टाईमले फक्त धार पडत होती पाण्याची, धबधबा. तर गोसावी धारेशी बीजे केले. गोसावी त्या धारेवर गेले. पठीशाळे आसन झाले. तिथं जे पट्टीशाळा होती तिथं विराजमान झाले. तेथं तेही मात्रा ठेविली. त्या पट्टीशाळेमध्ये सामान सुमान त्यांनी सर्व ठेवलं. गोसावी गोमुखी स्त्री चरणो घातला. बाहेरही सामान सुमान पट्टीशाळेत ठेवलं. म्हणजे पट्टीशाळा म्हणजे तुम्ही धर्मशाळा म्हणा. जसं सिन्नरची पट्टीशाळा तसं धर्मशाळेमध्ये सामान सुमान ठेवलं. स्वामी निघाले आणि ते जे गोमुख आहे त्या गोमुखाची धार पडत होती पाण्याची. गोसावी गोमुखी श्रीचरण घातला. तर त्यांचे स्वामींचे जे दोन्ही श्रीचरण होते, श्रीचरण स्वामींनी त्या पाण्याच्या धारीखाली घातले. मग तेही स्नाने केली. पहा, स्वामींनी त्या गोमुखातून जे धार पडून राहिले त्या धारीच्या खाली आपले दोन्ही पाय लावले आणि खाली जे पाणी पडून राहिलं त्या पाण्यामध्ये बायांनी आंघोळी केल्या. किती भाग्य त्या बायाचं. अवघे मग तिये स्नाने केली. त्यांनी तिथं आंघोळ केली. अवघे लोका स्नाने झाली. तिथं जे सर्व उपस्थित लोक होते त्या सर्वांनी त्या पाण्यामध्ये आंघोळ केली. मग ती या कुंडाशी प्रदक्षिणा करुणी आलिया. आंघोळी केल्यानंतर तिथं जे कुंड आहे पाण्याचं कुंड, त्या पाण्याच्या कुंडाला त्यांनी बायांनी प्रदक्षिणा घातली. परिवंट बांधले. मात्रा घेतली. परिवंट म्हणजे गाठोडे.
परिवंट बांधले म्हणजे त्यांचं जे काही सामान सुमान त्याची त्यांनी गाठोडे बांधले. मात्रा घेतली, गाठोडे बांधल्यानंतर जे काही सामान सुमान होतं ते सर्व सोबत घेतलं. बामौन्य देव हो आता गावात तू चाला. याचा अर्थ हे गोमुख वगैरे जे आहे हे गावाच्या बाहेर आहे, ते गावाच्या बाहेर आहे. मग ते झाल्यानंतर बाया म्हणाल्या, स्वामी राया आता आपण गावात चला. सर्वज्ञ म्हणितले बाई चाला. स्वामी म्हणाले चला मग जाऊ आपलं गावात. म्हणजे याच्याहून निष्कर्ष असा निघते की ते गोमुख जे आहे आणि ते जे तळं आहे ते सरोवर जे म्हणतो आपण लोणारचं सरोवर ते गावाच्या बाहेर आहे. तिथून गाव काही थोडंसं अंतरावर आहे. मग गावात तू गेली या, एवढं म्हणून त्या बाया आणि स्वामी गावात जायला निघाले. गावात गेले. दैत्य सुदना मार्गा वाय कोणी मढू. दैत्य सुदना मांगा वाव्य कोणी मढू. तर तिथं दैत्यसूद नामाचा एक मठ होता. तिथं बिडार केले. तर त्या मठामध्ये यांनी आपलं सामान सुमान ठेवलं. बिडार केलं म्हणजे वास्तव्य केलं. बिडार पाडूनी गोसावी मागवते धारेशी बीजे केले. आसन झाले. आणखी पुन्हा तिथं सामान सुमान ठेवल्यानंतर स्वामी आणखी त्या धारेवर गेले. तिथं थोडा वेळ थांबले. तिथं आसन झाले. बोनेबाई रंधन केले. बोनेबाईनं स्वयंपाक पाणी केला. संध्याकाळ झाली, स्वयंपाक पाणी केला. ते याची धाकुटी बोनेबाई आली. तर ते धाकटी बोनेबाई ते तिथं आली आणि तिनं बोनेबाई म्हणजे बोनेबाई रांधण करायला बसली, स्वयंपाक करायला बसली आणि ते याची धाकुटी मग तिची धाकटी म्हणजे तिची लहान लहान बोनेबाई बोनेबाई आली. तर तिची लहान बोने म्हणजे अर्थात दोन बोनेबाई, एक मोठी आणि एक लहान. तर धाकटीनं स्वयंपाक पाणी सुरू केलं आणि लहान स्वामींना बोलावायला गेली. गोसावी आणते विनवणे घेऊन गेली. स्वामींना विनंती करू लागले की तुम्ही आता चला. मग गोसावी आणती आसन घातले आरोग्यरा दिली. स्वामी त्यांच्यासोबत आले. तिथं त्या मठामध्ये स्वामींना आसन बनवलं. आसनावर स्वामी विराजमान झाले. आरोगणा झाली म्हणजे स्वामींचं भोजन झालं. गुळळा झाला विडा ओळगविला. गुळणा वगैरे झाला, त्यांना विडा दिला. मग त्या जेविल्या. त्याच्यानंतर त्या दोघीजणी त्यांनी सुद्धा जेवण केले. दैत्य सुदन मांगा वाव्य कोणी मढू. तर तो दैत्यसुद नामाचा जो मठ होता त्याच्या वायव्य दिशेला आणखी एक मठ होता. त्या मठाच्या वायव्य दिशेला आणखी एक मठ होता. तेथं गोसावी अंशी पहुड झाला. त्या मठामध्ये स्वामींचा पहुड झाला म्हणजे स्वामी तिथं गेले आणि त्या बाजूच्या मठामध्ये स्वामी तिथं झोपले. एरी दिशी बोनेबाईया अष्टतीर्थीया करुणी आलिया. दुसऱ्या दिवशी सकाळी बाया उठल्या आणि ते अष्टतीर्थ जे होते ते अष्टतीर्थ करून तिथे चक्कर मारून आल्या. मग गोसावी विहरणाशी बीजे केले. तिया दिसा हाटो हाट वेड होते. तेव्हा गोसावी विहरणाने बीजे केले. त्या बाया त्या अष्टतीर्थ करून वापस आल्या. त्यानंतर स्वामी विहरणासाठी निघाले. तर योगा प्रसंगानं त्या दिवशी बाजारात गेले. तर त्या दिवशी तिथला आठवडी बाजाराचा दिवस होता. लोणारचा आठवडी बाजाराचा दिवस होता. दैत्यसुदनी आसन झाले. तर दैत्यसुदनी आसन झाले. तर दैत्यसुदनी म्हणजे कोणतं मंदिर असायला पाहिजे देवीचं काही कसं. तर ते दैत्यसुदनी तिथं स्वामींचं आसन झाले. बोनेबाई रंधने केली. बोनेबाईने स्वयंपाक पाणी वगैरे केला. मग गोसावी अंते विनवाया आलिया. मग ते दुसरी जे लहान आहे ते गेली. स्वामींना विनंती केली, स्वामी राय चला स्वयंपाक पाणी झालं, जेवण करायला चला. गोसावी विनवणी स्वीकारली. मग गोसावी बीजे केली. त्यांनी विनंती स्वीकार केली आणि जेवण करायसाठी आले. गोसावी अंशी आरोगणा झाली गुळळा झाला.
स्वामींना जेवण झालं, विडा झाला, गुळणा झाला. विडा ओळखविला तेथ नावेक पहुड झाला. विडा गिडा झाल्यानंतर नावेक पहुड झाला. मग थोडा वेळ तिथं झोपले. उपहुड झाला. थोडा वेळ झोपल्यानंतर आणखी उठले. मग तिया हाट अंतू गेलिया. त्या बाया गेल्या बाजारात. स्वामी उठल्यानंतर बाया बाजारात गेल्या. पाने पोपडे घेतली. पानं घेतलं, सुपारी घेतली. दुनीची अंगी टोपरे शिविली. म्हणजे 2 पदराची स्वामींना अंगरखा शर्ट शिवलं. टोपी घेतली, टोपी शिवली तिथं. उपाहानो घेतलिया. उपानाहो म्हणजे पायातल्या चपला, म्हणजे वाहना. स्वामींसाठी सदरा शिवला, टोपी घेतली आणि त्यांच्यासाठी वाहना घेतल्या त्या बाईनं. तव तिथं नावे को अवेळ झाली. त्यामुळे त्यांना थोडासा वेळ झाला. हे पूर्ण त्यांनी कपडे लत्ते घेतले, स्वामींचे शिवून घेतले ना, आणि चपला घेतल्या, त्यामुळे त्यांना थोडा टाईम झाला. मग तेही म्हणितले बा मौन्य देव हो चालाना. अवघा लोको निघोनी गेला. त्या बाया म्हणतात, मौनी देवा चला आता. सर्व लोक निघून गेले आणि आपल्याला खूप उशीर झाला, अंधार पडला. सर्वज्ञ म्हणितले बाई घेया मात्रा. मग सर्वज्ञ म्हणाले, बाई घ्या, सामान सुमान घ्या, मात्रा घ्या, गाठोडे घ्या आणि निघा. तेही मात्रा घेतली. मग गोसावी मेहकराशी बीजे केले. सर्व सामान सुमान गठोडे बायांनी डोक्यावर घेतले, मात्रा घेतली आणि स्वामी तिथून लोणारवरून मेहकरला परत आले. अशाप्रमाणे लीळा क्रमांक 99 समाप्त झाली. दंडवत हो.